हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 21 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी सुप्रियाने संपूर्ण अर्णवच्या कुटुंबाला चांगलं धारेवर धरलं आणि सुप्रियाने जे काही सांगितलंय ते मामाला पटलंय, आजीला पटलंय. पण तुम्ही माझ्या मुलीला येथे सुखी ठेवणार नाही जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही, तुमच्यासमोर पुरावे ठेवत नाही, तोपर्यंत माझी मुलगी या घरात थांबणार नाही, असं म्हणून सुप्रिया ईश्वरीला आपल्या घरी घेऊन गेली. मग अर्णव तिला मनवायला आला, पण सुप्रियाने त्यालाही ठणकावून सांगितलंय, जोपर्यंत तुमचे घरचे येथे येऊन माझ्या मुलीची माफी मागत नाही, तिला परत घरी नेत नाही, तोपर्यंत ईश्वरी येणार नाही. हे ऐकून अर्णवला सुद्धा जबर धक्का बसलाय. मग आता पुढे काय होईल, हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अंजलीला तर एकदम चांगला चान्स भेटलेला असतो ईश्वरी आणि तिच्या आईला सुनावण्यासाठी. आणि ती म्हणते, आत्ता मला कळतंय तुमच्या आणि तुमच्या मुलीचं सत्य काय आहे. तुमच्या मुलीचं अर्णवला इंदोरमध्ये भेटणं, त्यानंतर ईश्वरीचं येथे मुंबईमध्ये येणं, मुंबईमध्ये तिला अर्णवच्या कंपनीतच नोकरी लागणं, या दोघांची जवळीक वाढणं आणि मग या सगळ्या प्रकरणाचा शेवट झाला त्या लॉजमध्ये. त्या लॉजमध्ये सुद्धा तुमचेच गुंड असतील ज्यांनी हा सगळा मोठा धिंगाणा केला आणि मग अर्णवला नाईलाजाने मनात नसताना सुद्धा या ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागलं आणि ईश्वरीशी लग्न करावं लागलं. हे ऐकून सुप्रिया आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. अंजली चिडून म्हणते, आई तशी बेटी, तुम्ही माझ्या बाबांना फसवलं आणि तुमच्या मुलीने माझ्या चिंटूला फसवलं आणि मग आता तुम्ही दोघी आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाले आहात. सुप्रिया खूप चिडते आणि म्हणते, अंजलीताई तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही आमच्यावर काही न विचार करता असे घाणेरडे आरोप लावताय. तर अंजली चिडून म्हणते, मी जे बोलते ना ते अगदी योग्यच बोलतीये, आमच्या समोर जे पुरावे आले त्यामुळेच बोलतीये. आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, अंजली दी तुझं काय डोकं बिकं फिरलं काय, काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? अंजली चिडून म्हणते, हो माझं डोकंच फिरलंय म्हणून मी असं बोलतेय आणि हे सगळं जाणून घेतल्यावर माझं डोकं फिरणारच. आकाश गप्प बसतो. ईश्वरी खूप दुःखी होते आणि इकडे वल्लरी सगळं रेडिओवर लाईव्ह ऐकत असते आणि चांगलीच खुश होते. तेव्हा सुप्रिया ही अंजलीला म्हणते, अंजलीताई अजूनसुद्धा मी नात्यांचा आब राखतीये म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाहीये, पण तुम्ही तोंडाला येईल ते बोलत सुटलाय. अंजली चिडून म्हणते, ओ मला नका अक्कल शिकू, माझे संस्कार नका काढू, आधी तुमचे तुमच्या मुलीचे संस्कार पहा. तुम्ही काय करून ठेवलंय, दुसऱ्यांच्या नवऱ्यांना गळाला लावायचं, त्यांना फसवायचं, हे धंदेत तुमचे, आणि मला अक्कल शिकवतेस का? ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी चिडून म्हणते, अंजलीताई बस झालं, तुम्ही मला काही बोला मी सहन करून घेईल, पण मी माझ्या आईला काहीच बोललेलं सहन करून घेणार नाही. अंजली चिडून म्हणते, ए गप ग, नाही घाबरत मी तुला. माझ्या कुटुंबाचं वाटोळ केलं आणि आता शहाणपणा करतेस का? तुझ्या आईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली, माझे बाबा आयुष्यातून उठले, मी आणि माझा भाऊ लहानपणीच अनाथ झालो आणि आता तू माझा संसार उद्ध्वस्त करायला आलीस. माझ्या भावाचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं, पण माझ्या नवऱ्याला सुद्धा आयुष्यातून उठवण्यासाठी एकानंतर एक प्लॅन बनवतेस तू. मला तर पूर्ण शक्यता वाटते, शंका वाटतेय की राजेचा जो अपघात झालाय ना तो सुद्धा तू आणि तुझ्या आईनेच घडून आणला असेल. ईश्वरी आणि सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. अंजली हे काय बोलतीये? आणि इकडे वल्लरी हे सगळं ऐकून चांगलीच खुश असते. जसं रेडिओवर कॉमेंट्री ऐकल्यावर माणसं खुश होतात की हो विकेट पडली, 6 मारला, तसं वल्लरी इकडे खुश होत असते. वा अंजली वा, काय भारी बोलतेस तू, मी जी आग लावलीये तिचा वनवास चांगलाच पेटलाय, असा विचार करून वल्लरी खूप खुश असते. सुप्रिया अंजलीला म्हणते, ताई तुम्हाला बोलून काहीच फायदा नाहीये, समजावलं त्याला जातं ज्याला समजून घेण्याची इच्छा असते, असं म्हणून लगेच सुप्रिया ही आजी समोर येते आणि आजीला म्हणते, आजी तुम्हाला आठवतंय का, काही दिवसांपूर्वी ईश्वरीवर जीव घेणा हल्ला झाला होता. ती जंगलात गेली होती आणि तिच्यावर हल्ला झाला होता. तेव्हा सुद्धा ईश्वरी त्या जंगलात का गेली होती, तिच्यावर हल्ला का झाला, हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? मामा म्हणतो, हो हो आठवतंय ना आम्हाला, ईश्वरीवर जीव घेणा हल्ला झाला होता. सुप्रिया सांगते, तेव्हा सुद्धा ईश्वरी ही माझ्या विरुद्ध जे काही आरोप झाले आहेत त्याबद्दलचे पुरावे शोधण्यासाठीच तेथे गेली होती. एका माणसाने तिला बोलून घेतलं होतं. आणि सुप्रिया झालेला सगळा प्रकार सांगते. वल्लरी चांगलीच घाबरते
की आता सुप्रियाने त्या श्रीकांत धुमाचं नाव घ्यायला नको. आणि सुप्रिया झालेला सगळा प्रकार सांगते. ईश्वरी तेथे गेली आणि त्याच वेळेस काही गुंड तेथे आले. त्यांनी ईश्वरीच्या डोक्यात मारलं. ईश्वरी तेथेच बेशुद्ध पडली, पण अर्णव वेळेवर आला आणि तिने वाचवलं. पण हे सगळं वल्लरीने घडून आणलं होतं. वल्लरी हे सगळं ऐकते आणि विचार करते, सुप्रिया हे काय सांगत बसलीये. तिने जर श्रीकांत धुमाचं नाव घेतलं तर माझं काही खरं नाही. सगळेजण श्रीकांत धुमापर्यंत पोहोचतील आणि मग माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. वल्लरी घाबरलेली असते. सुप्रिया ही आजी आणि सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. जर माझ्या मुलीला ही शक्यता वाटत असती की मीच खरी दोषी आहे, मीच गुन्हा केलाय, तर ती तेथे त्या जंगलात का गेली असती माझ्या विरुद्ध पुरावे शोधण्यासाठी. आणि तिने हे सगळं केलंय यावरूनच सिद्ध होतं की माझी यात काहीच चूक नाहीये, मी निर्दोष आहे. पण आजीला हे पटत नाही. आजी म्हणते, मला हे काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तुम्हीच हे सगळं केलंय. त्या फोटोग्राफवरून सिद्ध होतंय त्या फोटोत रमाकांत बरोबर तुम्ही आहात. तुमच्यामुळेच माझ्या मुलीने जीव दिलाय. सुप्रिया ही आजीला समजवण्याचा प्रयत्न करते. आजी, यात तुमची काही चूक नाहीये. ते फोटो पाहून कोणालाही असंच वाटेल. काही दिवसांपूर्वी जेव्हा अर्णवला सुद्धा हे फोटो दिसले होते, त्यांनी सुद्धा माझ्याशी सगळे संबंध तोडले होते. परंतु अर्णवला आता माझ्यावर पूर्ण विश्वास बसलाय. यात माझी काही चूक नाहीये. कारण 2च दिवसांपूर्वी माझ्याबरोबर आणि रमाकांतबरोबर जे घडलं होतं ना, आम्ही अगदी तसंच्या तसं अर्णवबरोबर सुद्धा घडून आणलं. आणि मग अर्णवला हे पटलं की हे सगळं कुणाचं तरी कट कारस्थान होतं, त्या बाईचं कारस्थान होतं. यात माझी काहीच चूक नव्हती. आणि मग अर्णवने पुन्हा मला एकदा स्वीकारलंय. तसंच लवकर तो दिवस पण येईल जेव्हा तुमच्यासमोर सुद्धा सत्य येईल आणि तुम्हाला सुद्धा कळेल की त्या प्रकरणात माझी काहीच चूक नाहीये. आणि आता तुम्ही आमच्यावर जे आरोप लावताय ना की ईश्वरीने अर्णवला फसवलं, हा सुद्धा आमचा प्लॅन नाहीये, हे तुम्हाला समजेल. आणि सुप्रियाचं हे बोलणं घरातील सगळ्यांना पटतं. मामा, आकाश, आजी या सगळ्यांना समजून येतं की सुप्रिया जे काही बोलतेय त्यात लॉजिक आहे. आणि मग मामा हा लगेच सुप्रियाला म्हणतो, सुप्रिया वहिनी, तुम्ही बरोबर बोलताय. आमच्यासमोर अचानक ते फोटो झाले ना, म्हणून आमची ती जुनी जखम त्याच्यावरची खपली पुन्हा काढली गेली आणि आम्ही ईश्वरीशी वाईट वागलो. पण आता आम्हाला कळलंय त्या सगळ्या प्रकरणात तुमची आणि ईश्वरीची काहीच चूक नव्हती. अंजलीचा तर चेहराच पाहण्यासारखा होतो. आजी काही बोलत नाही. वल्लरी खूप चिडते. पण सुप्रिया मात्र घरातील सगळ्यांना ठणकावून सांगते, मला माहिती आहे की मी आता जे काही बोलले ते तुम्हाला पटेल सुद्धा, परंतु जोपर्यंत मी माझ्या बाजूने पुरावे सादर करत नाही, मी हे सिद्ध करत नाही की झाल्या प्रकरणात माझी काहीच चूक नव्हती, मी आणि माझी मुलगी ईश्वरी निर्दोष आहे, तोपर्यंत माझी मुलगी या घरात राहणार नाही. मी तिला तुमच्याबरोबर ठेवू शकत नाही. कारण तुम्ही तिच्याबरोबर जे काही वागला आहात ना, ते अतिशय चुकीचं आहे आणि एक आई म्हणून मी ते सहन करणार नाही. हे ऐकून ईश्वरी, आजी, अंजली, आकाश, मामा या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. वल्लरी मात्र चांगलीच खुश होते आणि म्हणते, ने 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 तू पण जा आणि तुझ्या पुरीला पण घेऊन जा, तेवढंच माझ्या डोक्याचं टेन्शन कमी होईल. आता सुप्रिया ईश्वरीला घरी नेणार म्हणून वल्लरी चांगलीच खुश असते. आणि घरातील कुणी काहीच बोलत नाही. सुप्रियाला अशी अपेक्षा असेल की घरचे म्हणतील, नाही नाही ईश्वरीला नको नेऊ, पण कुणी काहीच बोलत नाही. सुप्रिया सगळ्यांना ठणकावून सांगते, आता ईश्वरी त्याच दिवशी घरी परत येईल ज्या दिवशी मी तुमच्या सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवेल की मी निर्दोष आहे. असं म्हणून सुप्रिया ईश्वरीचा हात पकडते आणि म्हणते, चल ईशू. पण ईश्वरी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, आई पण. सुप्रिया तिला समजावून सांगते, नाही ईशू, तू जर इथे राहिलीस ना तर तुला खूप त्रास होईल, सासूरवास होईल आणि तो मी नाही सहन करू शकत. कारण जोपर्यंत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही, हे सगळे लोक तुला दोषी ठरवतील, तुला त्रास देतील आणि मला ते सहन होण्यासारखं नाहीये. वल्लरी खुदुखुदू हसत असते. तिला खूप आनंद होतो. पण आजीच्या तोंडून एक शब्द सुद्धा फुटत नाही. सुप्रिया ईश्वरीला म्हणते, ज्या घरात तुझा मान ठेवला जात नाही, ज्या घरात तुला वाईट टाकलं जातं, तुझा अपमान केला जातो, त्या घरात मी तुला एक क्षणही राहू देणार नाही. असं म्हणून सुप्रिया चक्क ईश्वरीचा हात पकडते आणि तिला घराबाहेर नेऊ लागते. आजी, मामा, आकाश यांना जबर धक्काच बसतो. अंजली एक शब्दही बोलत नाही. आणि वल्लरी ही तर त्रिकाल ज्ञानी आहे. तिला माहिती आहे की आता सुप्रिया बाहेर येणार आहे, त्यामुळे ती लगेच गाडीच्या मागे जाऊन लागते. ईश्वरी ही सुप्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, आई थांब, अर्णव सर घरी नाहीये, मला त्यांच्याशी बोलू दे. पण सुप्रिया काहीच ऐकत नाही आणि ईश्वरीला फरफटत आपल्याबरोबर घेऊन जाते. वल्लरी चांगलीच खुश होते आणि म्हणते, सुप्रिया
आता तू तुझ्या मुलीला इथून नेलंय, आता तू आणि तुझी मुलगी या घरात परत कधीच येणार नाही. मी सगळी सेटिंग लावून ठेवते, पण आज तुझ्या मुलीचा या घरातला शेवटचा दिवस होता हे तू फायनल ठरव. वल्लरी चांगलीच खुश असते. घरामध्ये सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. ईश्वरी घर सोडून गेली त्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. सगळे विचार करत असतात आणि इकडे नम्रता ही सुद्धा विचार करत असते आणि तिच्या डोक्यात एकच विचार, माझं लग्न कधी होणार. आणि ती पोहे खात असते, पण पोहे तसेच ठेवलेले असतात. तेवढ्यात शुब्बू तेथे येतो. शुब्बू नाही, सायको शुब्बू. तो पूर्णपणे सायको झालाय आता. शुब्बू हा विचित्र नजरेने नम्रताकडे पाहतो, कसली तरी स्माईल करतो आणि नम्रताजवळ येऊन म्हणतो, ए नमे ढमे, काय झालं, खा ना पोहे. तर नम्रता म्हणते, नाही खायचे मला. शुब्बू म्हणतो, खा लवकर, काय प्रॉब्लेम झाला आहे. नम्रता चिडून म्हणते, आत्ता मला खरा प्रॉब्लेम कळला आहे. आकाश सर त्यांच्या घरातील सगळ्यात लहान आहेत ना, त्यामुळे त्यांना कुणी सिरियसली घेत नाही आणि आमचं लग्न कुणीच लावून देणार नाही आहे. त्यात त्या ईश्वरीमुळे सगळे प्रॉब्लेम्स होत आहे. ईश्वरी प्रयत्न करत नाही आहे आणि तिने जे कांड करून ठेवलेत त्यामुळे आमच्या लग्नाला अजूनच अडथळे येत आहे. तर शुब्बू म्हणतो, मग कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना. नम्रता त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. तर शुब्बू म्हणतो, अगं मी आहे म्हणजे मी तुझे प्रॉब्लेम ऐकून घ्यायला आहे, तुला सोल्युशन द्यायला आहे, पण सगळ्यात आधी पोहे खायचे. असं म्हणून शुब्बू हा नम्रताला पोहे भरवतो. नम्रताला चांगलाच ठसका लागतो आणि नम्रता म्हणते, अरे देवा, हे काय. नम्रता ही तोंडातून बाहेर काढते तर तिला चक्क एक मोठा शेंगदाण्याच्या आकाराचा खडा दिसतो. नम्रता म्हणते, याच्यामध्ये खडा कसा आला. तर शुब्बू म्हणतो, शेंगदाण्यामध्ये खडा असेल, कुठून आणले हे शेंगदाणे. तर नम्रता सांगते, पुरुषोत्तम शेठकडून आणले. शुब्बू विचारतो, पुरुषोत्तम शेठ. तर नम्रता म्हणते, एवढा काय चिडतोयस, आता काय तू माझ्यासाठी त्या पुरुषोत्तम शेठचा मर्डर करायला जाणार आहे का. तर शुब्बू हसून म्हणतो, हे तुझ्यासाठी, आणि मी कोणाचा मर्डर, मी कशाला करेल. नम्रता म्हणते, तू कोणासाठी काहीच करू शकत नाही शुब्बू, आता गुपचूप नाश्ता करून घे. असं म्हणून नम्रता तेथून निघून जाते. पण शुब्बू खूप चिडलेला असतो. आता तो पूर्णपणे सायको झालाय. आता तो खरंच त्या पुरुषोत्तम शेठला मारतो की काय देव जाणे, हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. आणि इकडे आकाश हा घरातील सगळ्यांना जा विचारतो, तुम्ही असं कसं करू शकता. ईश्वरी घर सोडून गेली आणि तुम्ही तिला कुणी थांबवलं सुद्धा नाही. सुप्रिया काकू जे काही बोलत होत्या त्यामध्ये लॉजिक होतं, त्यांनी अगदी बरोबर सांगितलं, पण तुम्ही कुणीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. सगळेजण डोक्याला हात लावून बसलेले असतात. मामा म्हणतो, अरे गप ना, कशाला डोक्याला टेन्शन देतोय, सगळे आधीच खूप टेन्शनमध्ये आहेत. आकाश गप्प बसतो. तेवढ्यात मामी घरात येते, जशी काय आत्ताच आली आहे, आणि विचारते, काय झालं, तुम्ही सगळे एवढे टेन्शनमध्ये का आहात. तर लगेच अंजली सांगते, नेहमीच आजपर्यंत त्या ईश्वरीचे तमाशे आपण घरात पाहत होतो, आज तिच्या आईने येऊन तमाशा घातला आणि आपल्या मुलीला घेऊन निघून गेली, दुसरं काय. वल्लरी म्हणते, अशी कशी निघून गेली, काय कारण आहे त्याचं. तर आकाश म्हणतो, बस झालं मॉम तुझी नाटकं, जसं काय तुला माहीतच नाहीये घरात काय चाललंय आणि सुप्रिया काकू ईश्वरीला घेऊन का गेले आहेत. आणि तेवढ्यात राजेश हा नाचत गात आरडाओरडा करत करत घरामध्ये येतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. राजेश अंजलीजवळ येतो, त्याच्या हातात पेढ्यांचा बॉक्स असतो आणि राजेश सांगतो, अंजली मॅडम, खूप आनंदाची बातमी आहे, मला सात्विक फॅशनमध्ये नोकरी मिळाली आहे. अंजली खूप खुश होते. तर घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तेवढ्यात अर्णव तेथे येतो. मामा त्याच्याकडे पाहतो, हे काय आहे. अर्णव म्हणतो, थांब, म्हणजे सगळे डोळ्यांना इशारे सुरू असतात. अंजली खुश असते आणि मग राजेश एक एक करून सगळ्यांना पेढा देतो. आजीजवळ येतो, आजीचा नमस्कार करतो. आजी त्याला आशीर्वाद देते आणि राजेश तिला पेढा देतो. राजेश एक एक करून घरातील सर्वांना पेढा देत असतो. त्याचा आनंद गगनात मावत नाही. राजेश हा अंजलीला विचारतो, अंजली मॅडम, ईश्वरी मॅडम कुठे आहेत. त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो. दुसऱ्याच्या आनंदात त्या आनंद मानणाऱ्या आहेत आणि मला माझा आनंद त्यांना सुद्धा द्यायचा आहे, कुठे आहेत त्या. तर अर्णव सांगतो, ती तिच्या आईकडे माहेरी गेली होती भेटायला, आता खूप उशीर झाला आहे, कदाचित आली असेल, मी तिला रूममध्ये जाऊन पाहतो. असं म्हणून अर्णव जाऊ लागतो. तर घरातील सगळे गप्पच असतात आणि तेवढ्यात आजी म्हणते, नाही अर्णव, ईश्वरी घरात नाही आहे. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो आणि तो आजीकडे आश्चर्याने पाहतो. तर इकडे ईश्वरीच्या घरी ईश्वरी, संजय, सुप्रिया, शुब्बू, नम्रता हे सगळे बसलेले असतात. ईश्वरी खूप दुःखी असते. सुप्रिया तिला समजावून सांगते, ईशू बाळा, आता बस झालं, किती वेळ अशीच बसून राहणार आहे, चल
मी तुला जेवायला देते, काहीतरी खाऊन घे. तर ईश्वरी म्हणते, नाही आई, हे तू खूप चुकीचं केलं आहे. तू मला इथे घेऊन आली, पण अर्णव सर घरी नव्हते. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मला आहे ना त्यांना सांगावं लागेल, फोन करावा लागेल. तर शुभू म्हणतो, सॉरी ईश्वरी, मी मध्ये बोलतोय, पण तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर कितीही प्रेम असलं ना, पण प्रत्येक नात्यामध्ये एक सेल्फ रिस्पेक्ट हवा. त्यामुळे तू त्याला फोन करू नकोस. ईश्वरी चिडून म्हणते, शुभू, तुला काय माहिती आहे का अर्णव सरांचं माझ्यावर किती प्रेम आहे, आणि तू मला काहीही सांगू नको. नम्रताला शुभूचा लय पुळका येतो आणि ती म्हणते, अय इशू, कशाला त्याला बोलतेस ग, तो तर भल्यासाठीच बोलतोय ना. तर शुभू म्हणतो, जाऊ दे नमे, ते प्रेमात आहेत, प्रेमात माणूस असं बोलतच असतं. नम्रता गप्प बसते आणि मग सुप्रियाला ईश्वरी विचारते, आई, मी माझ्या नवऱ्याला फोन करू का. सुप्रिया तिच्या नवऱ्याला विचारते, करू द्यायचा का. तिचा नवरा म्हणतो, हो करू दे. आणि मग ईश्वरी कसा बसा अर्णवला कॉल करते, पण अर्णव फोन काही उचलत नाही. त्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, सर तर माझा फोनच उचलत नाहीये. शुभू म्हणतो, पाहिलंस का, मीच म्हणत होतो ना, सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे. ईश्वरी चिडून म्हणते, ए तू गप्प रे, ही काय चेष्टा करण्याची वेळ आहे का. शुभू गप्प बसतो. ईश्वरीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की अर्णव सरांना जेव्हा कळेल की मी घर सोडून आली आहे, तेव्हा त्यांची काय अवस्था होईल. आणि सुप्रिया विचार करते, ईश्वरीचं अर्णववर खरंच खूप प्रेम आहे, पण अर्णवने सुद्धा समजून घ्यायला हवं की त्यांच्या बायकोचा सेल्फ रिस्पेक्टसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या घरचे तिच्याशी चांगलं वागत नाही आहे. इकडे अर्णवला सगळं समजलेलं असतं की ईश्वरी घर सोडून गेली आहे, सुप्रिया तिला घेऊन गेली आहे. अर्णव खूप चिडतो आणि आजीला जाब विचारतो, आजी, तू घरी असताना ईश्वरीची आई तिला घरी कशी घेऊन गेली. आजी काहीच बोलत नाही. मामी तोंड वाकडं करते आणि मग अर्णव मामाला जाब विचारतो, मामा, हे सगळं काय. तू घरात असताना तू ईश्वरीला घर सोडून जाऊ कसं दिलं, तिला का नाही सांगितलं, हे सगळं काय. मामा म्हणतो, अरे अर्णव, आम्हाला काही कळलंच नाही. त्या सुप्रिया वहिनी आल्या आणि घेऊन गेल्या ईश्वरीला. अर्णव चिडून म्हणतो, व्हॉट मामा, काय बोलतोयस तू, तुझं तुला तरी कळतंय का. आणि लगेचच आजी ही अर्णवला म्हणते, अर्णव, मी तिला नाही थांबू शकत होते, कारण ज्या बाईमुळे माझ्या सात्विकाने आत्महत्या केली आहे, त्या बाईच्या मुलीशी मला कोणताही संबंध ठेवायचा नाही आहे. त्यामुळे ती या घरात राहिली काय आणि घर सोडून गेली काय, मला फरक पडत नाही. अर्णवला खूप राग येतो. अर्णव म्हणतो, आजी, तू काय बोलते, तुझं तुला तरी कळतंय का, ईश्वरीबद्दल बोलतेस तू. आजी म्हणते, हो, ईश्वरीबद्दलच बोलते मी. ती त्या बाईची मुलगी आहे ज्यामुळे तुमचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे आणि त्या बाईच्या मुलीला या घरात जागा नाही आहे. अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो, आजी, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, या सगळ्या प्रकरणात ईश्वरीच्या आईची काहीच चूक नाही आहे. जेव्हा मला काही दिवसांपूर्वी हे सगळं सत्य समजलं होतं ना, तेव्हा मी सुद्धा असाच चिडलो होतो. मी ईश्वरीला दूष न दिली होती, ईश्वरीला वाईट बोललो होतो, मी ईश्वरीशी संबंध तोडले होते, ईश्वरीच्या आईशी संबंध तोडले होते, त्यांनी या घरात पाऊल ठेवायचं नाही असं सुद्धा म्हणालो होतो. परंतु हळूहळू त्यांनी माझ्यासमोर पुरावे ठेवले आणि आता मला पटलंय की झाल्या प्रकरणात ईश्वरीच्या आईची काहीच चूक नाहीये. आणि मग अंजली आपल्या तोंडचा पट्टा सुरू करते, अर्णव, तुला पटलं असेल, पण आम्हाला नाही पटलंय. आमच्यासमोर जे पुरावे तेच आम्हाला मान्य आहेत. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, ताई, या प्रकरणात आपण दोघांनी न बोललेलंच बरं. अंजलीचं थोबाडच बंद होतं. आणि मग अर्णव हा सगळ्यांना ठणकावून सांगतो, जसं मला सुप्रिया आणि ईश्वरीचं सत्य कळलंय ना, तसं एक दिवस तुम्हा सगळ्यांना कळेल आणि मग तुम्हाला सगळ्यांना ईश्वरीच्या घरी जाऊन तिच्या आईची माफी मागावी लागेल, ईश्वरीची माफी मागावी लागेल आणि तिला स्वतः या घरात घेऊन यावं लागेल. कुणी काहीच बोलत नाही, पण मामी म्हणते, ए अर्णव, तुला जायचं असेल तर तू जा आणि तुझ्या बायकोची माफी माग. आम्ही नाही मागणार, आम्ही कुणीच येणार नाही तिची मनधरणी करायला. अर्णव खूप चिडतो आणि सगळे रागारागाने तेथून निघून जातात. राजेश, आकाश आणि अर्णवच तेथे असतात. आणि मग राजेश हा तर काय देव माणूसच झाला आहे. राजेश हा अर्णवला म्हणतो, अर्णव साहेब, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना लवकरात लवकर जा आणि ईश्वरी मॅडमला घरी परत घेऊन या, कारण बाईशिवाय घराला घरपण नाही हो. आणि ईश्वरी मॅडमसारख्या मॅडम तर या जगात दुसरीकडे कोठेच नाही आहे. त्यांचा स्वभाव किती चांगला आहे. आज जर त्या येथे असत्या ना, तर त्यांना खूप आनंद झाला असता की मला नोकरी मिळाली म्हणून. मला आता माहीत नाही की या भांडणाचं कारण काय आहे, हे भांडण घरात का होतं आहे. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो, तुम्ही ईश्वरी मॅडमला घेऊन या घरी परत, त्यांच्याशिवाय घराला घरपण नाही आहे. असं म्हणून राजेश तेथून निघून जातो.
आकाश खूप टेन्शनमध्ये असतो. अर्णवला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की ईश्वरी घर सोडून गेली आणि आता काय करायचं. अर्णव त्याचा मोबाईल पाहतो तर ईश्वरीचे अनेक मिस कॉल असतात. अर्णव म्हणतो, अरे यार, ईश्वरीने किती मिस कॉल केलेत. अर्णव ईश्वरीला फोन करतो. इकडे ईश्वरीचा फोन वाजतो तर सुप्रिया म्हणते, थांब मी बोलते अर्णवशी. सुप्रिया फोन उचलते. अर्णव म्हणतो, सॉरी मिस इंदोर, तू मला कॉल केलेस पण मी थोडा बिझी होतो म्हणून फोन नाही उचलले. तर सुप्रिया म्हणते, मी ईश्वरीची आई बोलतीये. अर्णव म्हणतो, काकू खरंच तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलं. तुम्हाला माहिती आहे ना, घरातील सगळे चिडले आहेत म्हणून त्यांनी ईश्वरीवर सगळे असे आरोप लावले. ईश्वरीवर ते वाईट वागले, बोलले. पण तुम्ही समजूतदारपणा दाखवायला हवा होता ना. ईश्वरीला तुम्ही घरी न्यायला नको होतं. मी आत्ता तिला न्यायला येतोय. तर सुप्रिया म्हणते, अर्णव मला सगळं मान्य आहे, घरातील लोकांना राग आला आहे, जे काही घडलं त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे. पण ईश्वरीशी ते जे काही वागले ते अतिशय चुकीचं वागले आणि एक आई म्हणून मी माझ्या मुलीला आता त्या घरात नाही राहू देऊ शकत. मी ठरवलंय, जोपर्यंत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही, सगळ्यांचा गैरसमज दूर होत नाही, तोपर्यंत ईश्वरी त्या घरी परत येणार नाही. अर्णवला जबर धक्काच बसतो. अर्णव सुप्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतो. काकू तुम्ही ऐकून घ्या, असं व्हायला वेळ लागणार आहे, पण ईश्वरी या घरात नसली ना तर खूप प्रॉब्लेम येतील. मी तिला आत्ताच्या आत्ता न्यायला येतोय. सुप्रिया म्हणते, ठीक आहे तुम्ही या, मग आपण बोलूया. सुप्रिया फोन कट करते. अर्णवला खूप टेन्शन येतं की आता पुढे काय होणार आहे आणि ईश्वरी ही घरी परत येईल की नाही. ईश्वरीसुद्धा खूप दुःखी असते. म्हणजे ईश्वरी आणि अर्णवची केस वेगळीच आहे. या दोघांना एकमेकांबरोबर राहायचं आहे, पण बाकीच्या लोकांना त्यांना एकमेकांबरोबर राहू द्यायचं नाही आहे. एकीकडे अंजली आणि आजीला सुद्धा त्यांना राहू द्यायचं नाही एकत्र, आणि आता सुप्रियाला सुद्धा ईश्वरी आणि अर्णवला एकत्र राहू द्यायचं नाही आहे. आणि मग थोड्या वेळानंतर सगळेजण जेवायला बसलेले असतात. त्यांनी बाहेरून डबा मागवलेला असतो. आकाश पाहतो तर वांग्याचं भरीत असतं. आकाशला ते काय आवडत नाही. आकाश चिडून म्हणतो, अरे यार, काय ते वांग्याचं भरीत, रोज रोज काय एकच भाजी असते का. तर वल्लरी म्हणते, हे आकाश, येथे काय आपण रेस्टॉरंट नाही उघडलं आहे, हा बाहेरचा डबा आहे. बाहेरच्या डब्यामध्ये रोज एकच भाजी असते, जे आहे तेच तुला खावं लागेल. आकाश खूप चिडतो. मामा म्हणतो, आकाश आता ॲडजस्टमेंट करावी लागते बाबा. माझं लग्न झाल्यापासून तुझी आई मोजून 2-4 वेळेसच किचनमध्ये गेली आहे, त्यामुळे ती काही आपल्याला चांगलं चुंगलं खाऊ घालेल अशी अपेक्षा तर मला वाटत नाही. मामी चिडून म्हणते, वा रे वा, तरी मला वाटलंच, माझ्या नवऱ्याने अजून मला टोमणा का नाही दिला. गप्प बसा. मामा गप्प बसतो. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि आकाशला सांगतो, आकाश मी तुला एक व्हिडिओ पाठवला आहे, तेवढा पहा आणि NGOला पाठव. आकाश हा व्हिडिओ पाहू लागतो. मामा विचारतो, कसला व्हिडिओ आहे. तर अर्णव सांगतो, मामा एक कुत्रा आहे, त्याला रेबीज झाला आहे, म्हणून महानगरपालिकेने त्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. पण त्या कुत्र्याची काही लहान पिल्लं आहेत, ते आता अनाथ झाली आहे, कोणी त्यांना ॲडॉप्टसुद्धा करत नाही आहे, ती बिचारी रस्त्यावरच तशीच फिरताय. तर अंजली म्हणते, अरे रे, असं नव्हतं करायला पाहिजे. आजी म्हणते, हो ना, हे तर मलासुद्धा पटलेलं नाही आहे. जर आईची चूक असेल तर त्या बिचाऱ्या बाळाला कशाला त्रास द्यायचा. हे खूप चुकीचं केलं आहे. आईच्या गुन्ह्यासाठी बिचाऱ्या बाळांना शिक्षा करणं हे खूप चुकीचं आहे. अर्णव म्हणतो, आजी मग आपण तरी वेगळं काय करतोय. आपण तर सुप्रिया काकूने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ईश्वरीला देतोय आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. अंजली म्हणते, अर्णव ते वेगळं आहे. अर्णव म्हणतो, तू गप ग. आणि अर्णव हा आजीला विचारतो, आजी आपण ईश्वरीबरोबर जे वागतोय ते चुकीचं नाही आहे का. तर आजी म्हणते, नाही अर्णव, ते वेगळं आणि हे वेगळं. अर्णव म्हणतो, खरं आहे, तुम्ही भूतदया दाखवू शकतात, प्राण्यांबद्दल दया दाखवू शकतात, पण घरातल्या सुनेबद्दल तुमचे नियम वेगळे आहेत. तुम्ही तिच्याबद्दल अशी दया नाही दाखवू शकत. तुमचे नियम तिच्यासाठी वेगळे आहेत. मला हे बाहेरचं नाही जेवायचं आहे. असं म्हणून अर्णव रागारागाने रूममध्ये निघून जातो. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं की आपल्या घरात नेमकं चाललंय तरी काय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, अंजलीचं बाळ हे मध्यरात्री ढसाढसा रडत असेल. घरातील सगळे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतील, पण हे बाळ अंजलीसारखंच आहे, कोणाचं ऐकत नाही आणि रडत असेल. अर्णव म्हणणार, ताई त्याला ईश्वरीची आठवण येते, मी त्याला ईश्वरीकडे घेऊन जातो, ते शांत होईल. पण अंजली म्हणेल, नाही,
त्या बाईच्या मुलीजवळ माझ्या बाळाला घेऊन जायचं नाही. अंजली ही अडून बसणार. बाळ काही शांत बसणार नाही. आकाश हा मामा मामीजवळ येईल आणि म्हणेल, चला आपण ईश्वरीला परत घेऊन येऊया. मामी म्हणेल, नाही आकाश, आपण कुणीच त्या ईश्वरीच्या घरी जायचं नाहीये. आणि इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी पोहोचणार. सुप्रियाला समजवण्याचा प्रयत्न करेल, काकू ईश्वरीला माझ्याबरोबर घरी पाठवा. पण सुप्रिया त्याला ठणकावून सांगणार, नाही अर्णव, जोपर्यंत तुमचे घरचे येथे येत नाही, माझ्या मुलीची माफी मागत नाही आणि तिला मानाने सन्मानाने परत घरी नेत नाही, तोपर्यंत माझी मुलगी येणार नाही. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसेल. मग आता अर्णव आणि ईश्वरीचा हा दुरावा किती वेळ राहणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.